नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, मी विरार घासकोपरी या ठिकाणी कोपरी मैदानामध्ये आलो। आमच्या कुणबी समाज जनोन्नती संघ मुंबई या क्रीडा मंडळाने क्रिकेटचे सामने आयोजित केले। तर चला आपण पाहूया कशा पद्धतीने नियोजन केलं आहे। माझ्या मते यूट्यूब लाईव्ह सुद्धा असणार आहे त्या ठिकाणी। चला आपण पाहूया। विनायक चांगला फलंदाज पाहायला मिळतोय साखरी बुद्रुक साखरी खुर्द संघाचा। सामनावीर आकर्षक टी शर्ट सौजन्य एसके स्पोर्ट्स संदेश खताळकर पालकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला या ठिकाणी या ठिकाणी धावसंख्या 43। पाहिजे शेवटचा षटक या ठिकाणी पाहायला मिळते तेजसच्या माध्यमातून। स्ट्राईकला येतो अर्थातच सुरेख चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी। सातव्या पर्वातील या ठिकाणी सामना सुरू दुसऱ्या फेरीतील हेदवी विरुद्ध साखरी बुद्रुक साखरी खुर्द दरम्यान 1 धाव पूर्ण केली। समय आमचे प्रतरी साहेब सांगतायत की 3 दिवसीय स्पर्धा आहेत। आपला कुणबी युवा वाघर चषक 3 दिवसीय स्पर्धा आहे आणि त्या 3 दिवसीय स्पर्धेसाठी नाश्ता आणि चहा सन्माननीय कुणबी समाज संघ शाखा तालुका वाघर अंतर्गत पालशेत गटाकडून या व्यवस्था नाणेफेकीसाठी कृपया यायचं आहे। सुरेख चेंडू त्रिफळा होतो। आता मात्र या ठिकाणी खेळी संपुष्टात येते बाबू वरेकर याची। सतीश याची खेळी संपुष्टात येते। मोठा धक्का या ठिकाणी बसतोय पुन्हा एकदा साखरी बुद्रुक साखरी खुर्द संघाला। पुन्हा एकदा दीपेशला मात्र या ठिकाणी मोठे फटके मारावी लागणार। दुसरं षटक चालू आहे। पहिल्या षटकाच्या सवती धाव संख्या आहे 20। पुन्हा एकदा समीर पंचाच्या उद्यमान मात्र ऑफच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा हवेचा चेंडू पोहोचत नाही। पायचा झेल होतो का झेल टिपला जात नाहीये। जीवदान मिळतंय दीपेशला। खराब क्षेत्ररक्षण या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे। या शेवटच्या चेंडूचा समाचार आशिष कसा घेईल, कसा फेस करेल या चेंडूला पाहणं गरजेचं ठरणार। दीपेश मात्र सुरेख गोलंदाजी करतोय। आशिषाच्या बॅटच्या फटक्यात येत नाहीये कैलास आणि आशिष माफ करा कैलास सलामीला आलेला चेंडू असेल आशिषाच्यासाठी। मित्रांनो, तवसाळ संघाकडे अनेक मोठे तारे सितारे अजूनही डगआउट मध्ये आहेत। मैदानावरती मित्रांनो खेळपट्टीवरती आशिष आणि कैलास अशी जोडी मैदानात दिसते। दरम्यान पुढचा चेंडू असणार कशा प्रकारचा चेंडू हाताळेल विनायक। वैयक्तिक पहिलं संघाच्या तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय विनायक। वा भाई वा, काय फटका सजवलाय। चेंडू आणि बॅटचा सुरेख संपर्क झाला। सरळ चेंडू सीमा रेखा पार। 6 धावांसाठी मित्रांनो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 पर्यंत मजल मारतोय। अडूर हेदवी तवसाळ पिंपर पालचेत निगुंडळ इत्यादी गावांमध्ये सुंदर असे क्रिकेटचे सामने झाले। यामध्ये पहिल्या राऊंड मध्ये वरवेली आला, नरवड आला, चित्रावळे, भातगाव, साखरी बुद्रुक, हेदवी, तवसाळ व पालचेत आणि याच्यामध्येही सामने होऊन आतापर्यंत नरवण, भातगाव, साखरी बुद्रुक आणि तवसाळ इत्यादी 4 संघ पुढच्या सामन्यासाठी पुढे आलेले आहेत। 19 तारखेला जो सामना आहे तो तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग। कुणबी समाज जनोन्नती संघ मुंबई यांनी एक टुर्नामेंट आयोजित केली होती घासकोपरी या ठिकाणी आणि संपूर्ण गुहागर तालुक्यातील प्रत्येक गावामधून एक टीम अशी संपूर्ण गुहागर तालुक्यातील खूप सारे संघ होते। अतिशय सुंदर प्रकारे असं नियोजन केलं आहे। मात्र फायनल आहे ना, मला वाटतं 19 तारखेला आहे आणि मला आज वेळ मिळाल्यामुळं मी आलो असंच एक बघायला। म्हटलं बघूया कशा पद्धतीनं नियोजन केलं आहे। खरोखर अतिशय सुंदर प्रकारे नियोजन आहे। त्यानंतर 19 तारखेला जर वेळ मिळालाच तर नक्की येईन।
आणि फायनल दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि त्यानंतर आपल्याला एक भेटवस्तू मिळाली आहे, पाहू शकता कॅलेंडर, खूप छान असं. बळीवंश कुंडी फाउंडेशन गुहागर, थँक्यू सो मच. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे. तर मित्र, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचे बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळून जाईल. भेटूया एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.